अप्रतिम अप्रतिम MDH काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. राज्यात हिंदी भाषेवरून मोठा गदारोळ माजलेला आहे. अनेक ठिकाणी वादविवाद जे आहेत त्याचा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अभिनेता रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई आहे. काय सांगाल, मोठा वाद जो आहे तो आता पाहायला मिळतो. हिंदी भाषा सक्ती करण्याच्या हालचाली जे आहेत ते सुरू झालेल्या आहेत. खरं तर हिंदी भाषेची सक्ती मुळात महाराष्ट्रात का करायची हा प्रश्न आहे. गरजच नाही आहे. त्याहून ती पहिलीच्या मुलांपासून करायची. त्यामुळं गडबड अशी आहे की ती मुलं न धड मराठी शिकतील न धड हिंदी शिकतील. म्हणजे दोन्ही भाषेमध्ये त्यांचं कन्फ्युजन कायम राहील. कारण तुम्ही जर का व्याकरण बघितलं तर दोन्ही भाषेचं व्याकरण वेगळं आहे. म्हणजे आपल्याकडं मराठीमध्ये शब्द आहे चेष्टा. चेष्टा म्हणजे आपण टवाळकी म्हणून घेतो. आणि हिंदीमध्ये चेष्टा म्हणजे चेष्टा की म्हणजे सुरुवात केली, पहल की असं ते म्हणतात. तर या कन्फ्युजनमध्ये मुलं निष्कारण मला वाटतं भरकटतील. आणि आपण मराठी अभिजात भाषा एका बाजूने जर का बोलतो, नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता, ते टिकवणं आपली जबाबदारी आहे. अशी कुठल्या तरी भाषेची सक्ती म्हणजेच हिंदी भाषेची सक्ती करून आपण मराठीचं महत्त्व का कमी करतो आहे. मला वाटतं की महाराष्ट्रात हिंदी सक्तीची कुठलीही गरज नाही. या माझ्या मतावर मी ठाम आहे अशासाठी, कारण सबंध हिंदुस्थानातलं महाराष्ट्र हे अतिशय प्रगत असलेलं राष्ट्र आहे. आणि सबंध भारतातून इथं लोक शिक्षण, नोकरी, काम, व्यवसायाच्या निमित्ताने इथे येतात. उलट मला असं वाटतं त्या लोकांना तिकडं मराठी शिकवलं पाहिजे. आणि ना आत्ता आपल्यासमोर उदाहरणं आहेत की इथंच हिंदी भाषिक असलेले लोकही म्हणतात की तुम्ही हिंदीची सक्ती का करताय, आम्हीच आमच्या मुलांना मराठी शिकवतो आहे. मग मला वाटतं की आपण हे कुठंतरी चुकतं आहे. जे कोणी हे करतं आहे त्या सरकारला माझी विनंती आहे की अशा हिंदीची कुठल्याही प्रकारची सक्ती महाराष्ट्रात करू नये. त्याची आपल्याला गरज नाही. आपली भाषा ही प्रचंड समृद्ध आहे. ती समृद्ध अशाच आपण जपण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्रातच असे वाद का कायम उफाळण्याचं दुसऱ्या कुठल्या राज्यात पाहायला मिळत नाही? नाही असतील ना, असं नाही आहे की दुसऱ्या राज्यांमध्ये वाद नसतील. इथं जास्त विद्वान आणि हुशार लोक आहेत, त्यामुळं वाद बहुतेक जास्त इथं होतात. तुम्ही जसं म्हणता की दुसऱ्या राज्यात होता, पण आपण एक मध्यंतरी व्हिडिओ फिरत होता की AR रहमानचा नो हिंदी थेट ऑन कॅमेरा त्यांनी लाईव्हमध्ये सांगितलं होतं. त्या ठिकाणी कुठं वाद होत नाही, महाराष्ट्रातच का होत? हा सर, आता तुम्ही फार इथं हात घातला आहे. कारण जोपर्यंत महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाची मराठी अस्मिता जागी होत नाही तोवर हे वाद होतच राहणार. कारण इथं राहणारा, इथं जन्मलेला प्रत्येक माणूस जोपर्यंत माझी भाषा ही श्रेष्ठ आहे, माझी भाषा ही भारी आहे, माझी भाषा गोड आहे असं जोपर्यंत समजत नाही तोवर त्याला भाषेचं महत्त्व नाही आणि तो दुसऱ्याला ते पटवून देऊ शकत नाही. कारण तुम्ही आत्ता साऊथचं नाव घेतलं की हो, ते त्यांच्या भाषेबद्दल ठाम आहेत. अहो, मराठी सिनेमा आपण आता मराठी आपलेच लोक आपल्याला बोलतात. बरं, गंमत कशी आहे बघा, ज्यांनी चित्रपटसृष्टीची सुरुवात केली ते मराठी दादासाहेब फाळके. मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली इथेच महाराष्ट्रात. महाराष्ट्रात मुंबईत बॉलिवूड. आणि मग ते आपल्यावरती आता असं झालं आहे की बॉलिवूडमध्ये मुंबई आहे का मुंबईमध्ये बॉलिवूड आहे. म्हणजे हिंदी आपल्याला त्या भाषेचा आदर आहे ना, कारण हिंदी पण गोड भाषा आहे. म्हणजे फार छान वाटते ऐकायला, बोलायला. प्रेमचंद वगैरे इतके मोठे मैथिली शरण गुप्त एवढे मोठे लेखक, हरिवंशराय बच्चन आहेत, ऐकायला छान वाटते. पण त्याची सक्ती नाही पाहिजे. तुम्ही कुठलीही गोष्ट जर का लादण्याचा प्रयत्न केला तर ती उफाळून येणार. तसं त्यामुळं मला असं वाटतं हा निष्कारांचा वाद आहे. महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची एकच भाषा आहे ती मराठी, आणि ती मराठीच असली पाहिजे. शिवसेना नेते संजय राऊत जे आहेत ते एका पत्रकार परिषदेत म्हणाले की मराठी कलाकार कुठे गेले, या हिंदी सक्तीच्या विरोधात का समोर येत नाहीत? आता मी आलो ना तुमच्यासमोर अख्खा, आणि खूप मराठी कलाकार हे सोशल मीडियावरती मराठी भाषेविषयी रान उठवले. जसं चिन्मय सुमित, ती बघा, ती मराठी शाळा, मराठी भाषेच्या बाबतीत कायम आग्रही असते. असे खूप कलाकार आहेत. आमचा सगळ्यात जवळचा मित्र प्रवीण विठ्ठल तरडे, जो मराठी भाषेविषयी कुठेही गेला तर तो इंग्रजी किंवा दुसऱ्या भाषेत कोणाशी संवादच साधत नाही. समोरच्याला येत नसेल तरी म्हणतो नाही तू मराठीत बोल, नाही मला मराठीच येतं, मला दुसरी भाषा येत नाही, मग तुला काय बोलायचं ते बोल. अहो, आम्ही लंडनसारख्या ठिकाणी जाऊन मराठी बोललेले लोक आहे. त्यामुळे मराठीचं महत्त्व
हे कलाकारांना असतंच आणि बहुतेक राऊत साहेबांना चुकीची माहिती मिळाली असेल, कारण ते मोठे आहेत खूप. पण मराठी कलाकार जेव्हा जेव्हा भाषेवरती संकट येतं त्यावेळेला सगळे एकवटून पुढे येतात. अगर तुम्ही तोलू मोलू नका की हा आला नाही तो आला नाही, ते प्रत्येकाचं वैयक्तिक आहे. पण खूप कलाकार मराठी भाषेविषयी आग्रही आहेत आणि माननीय राजसाहेब ठाकरे, तुम्हाला माहिती आहे की मराठी चित्रपटसृष्टी आणि माननीय राजसाहेब ठाकरेंचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळं मराठी भाषेच्या विरोधात जसं त्यांनी हिंदी सक्तीविरोधात जसं राजसाहेबांनी रान उठवलं आहे, जसा विरोध केला आहे, मला असं वाटतं की हा निष्कारणचा वाद थांबवायला पाहिजे. आणि ही जी हिंदी सक्ती आपण निष्कारण लहान मुलांवर किंवा महाराष्ट्रावरती लादतोय ती लादू नये. आपली मराठी ही मोठी आहे, छान आहे, ती तशीच राहू द्यात. कॅमेरामन शाहूसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. MDHचा किचन किंग मसाला किचनमध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.